ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवसभरामध्ये राज्यामध्ये 6330 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। आजपर्यंत एका दिवसामध्ये झालेली ही सर्वाधिक वाढ आहे। त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 1,86,626 इतकी झालेली आहे। दिवसभरामध्ये राज्यात 125 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय, तर 8,018 रुग्ण कोरोनातून बरे होऊन आपल्या घरी परतले। मुंबईत कोरोनाच्या चाचण्या नियंत्रित केल्या जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केलाय। मुंबईमध्ये संसर्गाचं प्रमाण 28%वरती गेल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। मुंबईतल्या प्रत्येक 100 चाचण्यांपैकी 28 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासनाचे नियम धुडकावून कोरोना रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याचा आरोप आहे। त्यामुळे पालिकेच्या तक्रारीवरून सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 395 कोरोना बाधित रुग्ण काल आढळून आले। त्यामुळे ठाण्यामध्ये आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 9530 वर जाऊन पोहोचली आहे। पण यापैकी 4881 रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले। केडीएमसी महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा कहर वाढतानाच पाहायला मिळतोय। काल दिवसभरामध्ये तब्बल 560 नवीन रुग्ण आढळून आले आहेत। त्यामुळे प्रशासनासमोरची चिंता आता आणखी वाढली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 1264 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 18 कोरोना बाधितांचा काल मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यामध्ये एकूण मृतांची संख्या 806 इतकी झाली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच एकाच वेळेला 314 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर 184 जण रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी आपल्या परतले आहेत। त्यामुळे आतापर्यंत शहरातील एकूण रुग्णांची संख्या 3544 वरती जाऊन पोहोचली आहे। नाशिक शहरामध्ये काल दिवसभरामध्ये 85 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले, तर 6 कोरोना बाधितांचा काल मृत्यू झालाय। नाशिक शहरातील रुग्णसंख्या 2395 इतकी झाली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 80 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1187 वरती जाऊन पोहोचलाय, तर आतापर्यंत 48 बाधितांचा मृत्यू झालाय। लातूर जिल्ह्यामध्ये काल 15 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 7 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। जिल्ह्यामध्ये कालपर्यंत एकूण रुग्णसंख्या 402 इतकी होती। देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6 लाखांवरती जाऊन पोहोचलाय। काल देशामध्ये 19,148 नव्या रुग्णांची भर पडली आहे। त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6,04,641 वरती जाऊन पोहोचलाय। मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख यांचं काल निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून देशमुख स्वादुपिंडाच्या कर्करोगानं आजारी होते। मुंबईतील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये कालपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलाय। शहरांमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा फैलाव पाहता ठाणे केडीएमसी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि यातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वाहनांना मुभा देण्यात आली आहे। तिकडे नवी मुंबई आणि पनवेल पालिका क्षेत्रामध्ये उद्यापासून म्हणजे 14 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे। अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व व्यवहार 10 दिवस बंद राहणार आहेत। 15 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे हा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे। लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे। निर्णय घेण्यापूर्वी मंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। लॉकडाऊन उठवण्याची मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे। लॉकडाऊन उठवला नाही तर लोक कायदा हातात घेतील असंही ते म्हणाले। उदयनराजे यांनी काल साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता 3 ऑगस्ट पासून घेण्यात येणार आहेत। MBS, BDS, BMS आणि BHMS, BSc नर्सिंग या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। याशिवाय परिस्थितीनुसार या वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो असंही विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय। देशातील कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता नीट आणि जेईईच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशातील कोरोनाच्या परिस्थितीची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय करण्यात आला आहे।
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा पूर्णपणे बंद आहेत. 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, मात्र शाळा सुरू झालेल्या नाहीयेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झालेत, तरी देखील शाळांकडून स्कूल बस, लायब्ररी शुल्क घेतला जातोय. त्यावरती पालकांनी आक्षेप नोंदवलाय. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे शाळांनी यंदा फक्त ट्युशन फी घ्यावी आणि इतर फी माफ करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. राज्याच्या ऊर्जा विभागानं केंद्राकडे 10,000 कोटींची मागणी केली आहे. ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी झाल्यानं महावितरण आर्थिक संकटात सापडलंय. याही परिस्थितीमध्ये वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणं आवश्यक असून महावितरणाला त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्य सरकारला आर्थिक चणचण भासत असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. कोरोना विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा पैसा आहे, मात्र इतर कामांसाठी निधीची कमतरता पडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. 11.25 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. जुलै अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल. सोन्याच्या दरांनी आजवरची सगळ्यात मोठी रेकॉर्ड ब्रेक तोडलेला आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 50,000 पार गेलाय. मुंबईमध्ये 1 तोळा सोन्याचा दर हा 50,280 रुपयांवरती जाऊन पोहोचलाय. यंदा कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानं मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नसल्याचा निर्णय घेतलाय. मात्र लालबागच्या राजाची परंपरा खंडित होऊ नये अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. शासनाचे नियम पाळून मंडळानं उत्सव साजरा करावा असं आवाहन शेलारांनी केलंय. येत्या काही तासांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये जोरदार तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये सरासरी 63.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जून 2020 पासून ते आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी 1,214 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसानं रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. दमदार पावसानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी समाधानकारक पावसानं हजेरी लावली आहे. जून महिन्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरीच्या 35% पाऊस झालाय. जिल्ह्यामध्ये जवळपास पेरणीची कामं सुद्धा संपत आली आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गडनदी प्रकल्प हा पूर्णपणे भरलाय. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. धरण भरल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. परभणी शहरासह अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झालाय. परभणी, सेलू, जिंतूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर जास्त होता. दरम्यान सलग 3 दिवस जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये यंदा पूर आल्यास बाधित होणाऱ्या 31,000 कुटुंबांना हलवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यामध्ये या महिन्यामध्ये एनडीआरएफची अतिरिक्त पथकं तैनात करण्यात आल्याचं समजतंय. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याची माहिती दिली आहे. पालघरमध्ये धबधब्यावरती पोहायला गेलेल्या 5 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जव्हारमधील काळ मांडवी धबधब्यावरती ही घटना घडल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी जवळील घुबडी गावामध्ये शेततळ्यात बुडून 2 मुलींचा मृत्यू झालाय. काल दुपारी कामाची सुट्टी झाल्यानंतर इतर मुलींसोबत शेततळ्यावर पोहत असताना दोघींचाही मृत्यू झाल्याचं समजतंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचा शुक्रवारचा लेह लडाखचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. पुढच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील अशी सध्या माहिती मिळतेय. परदेशामध्ये अडकलेल्या देशातील नागरिकांना भारतामध्ये आणण्यासाठी वंदे भारत अभियानांतर्गत मुंबईमध्ये उतरवून घेणाऱ्या यांना क्वारंटाईन करण्याचं काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत 182 विमानांनी 28,435 नागरिक मुंबईमध्ये दाखल झाले. नाशिक जिल्ह्यातील जाखोरी गावामध्ये काल बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला पकडण्यात आलंय आणि त्यामुळे जोखरीतील ग्रामस्थांना सध्या दिलासा मिळालाय. औरंगाबादमध्ये वैजापूर लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांनी अटक करण्यात आली आहे. 1,25,000 रुपयांची लाच घेताना जाधव आणि अकाउंटंटला अटक करण्यात आली आहे. एका किराणा दुकानदाराला अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून 8 लाखांच्या लोनचा चेक देण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये नातेवाईकांकडून महिलेला भर रस्त्यात अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओनं खळबळ उडाली असून पोलीस सध्या तपास करतायत.
संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यानं विठुरायाची भेट घेतली आहे आणि त्यानंतर काल त्या परतीच्या दिशेनं रवाना झाल्यात। यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये जेजुरीकरांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली आहे। आषाढी एकादशीचा सोहळा पंढरीमध्ये अत्यंत साधेपणाने पार पडला, पण छत्रपती शिवरायांच्या पादुकांना परवानगी नसल्यानं त्या पोहोचू शकल्या नाहीत। परंतु पादुका वारकऱ्यांनी सह्याद्री पर्वतरांग आणि नद्या ओलांडत पंढरपुरामध्ये दाखल केल्या। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानं निर्जंतुकीकरण ओव्हनची निर्मिती केली आहे। रोहित बच्छाव असं या तरुणाचं नाव असून तो चांदवडच्या नेमिनाथ जैन या संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे। पिंपरी चिंचवडमधील शंकर पुराडे हे चक्क सोन्याचं मास्क घालून शहरात फिरत आहेत। 5.5 तोळ्यांच्या या मास्कसाठी त्यांनी तब्बल 2,90,000 रुपये मोजलेत। त्याआधी त्यांच्या 5ही बोटामध्ये आणि मनगटामध्ये कडे, गळ्यामध्ये सोन्याच्या गोफ आणि त्यामध्ये आता मास्कची देखील भर पडली आहे। गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच ग्रेटर फ्लेमिंगो पक्षी आढळलाय। गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील सोंदड गावातील तलावावर पहिल्यांदा 34 ग्रेटर फ्लेमिंगो पक्षी आढळल्यानं वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। टिकटॉकचा खटला लढण्यासाठी ज्येष्ठ वकिलांनी सध्या नकार दिलाय। भारतामध्ये टिकटॉकचं 59 चीनी ॲपवरती बंदी घालण्यात आली। या बंदीला आव्हान देण्यासाठी टिकटॉकनं भारतातील ज्येष्ठ वकिलांकडे धाव घेतली। सुरुवातीला टिकटॉकने मुकुल रोहतगी यांच्याकडे धाव घेतली, मात्र टिकटॉकचा खटला लढण्यासाठी त्यांनी नकार दिला। सोशल मीडियावरती प्रभावी ॲप असलेल्या व्हॉट्सअपमध्ये आता 5 नवीन फीचर येणार आहेत। अॅनिमेटेड स्टिकर्ससह ग्रुप कॉलिंग फीचरचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलाय। लवकरच हे फीचर्स ग्राहकांना वापरता येणार आहेत। चीनमधील ॲप्सवरती बंदी घालण्यात आली तरी देखील गुगल प्ले स्टोअरवरती ही ॲप्स दिसत होती। त्याच अनुषंगाने आता गुगलनं ही सगळी चीनी ॲप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे असंही गुगलनं स्पष्ट केलंय। सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा अशी मागणी अभिनेता शेखर सुमन यानं केली आहे। सुशांतच्या आत्महत्येमध्ये दिसतंय त्यापेक्षा बरंच काही दडल्याचं शेखर सुमन यानं म्हटलंय। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती मिळतेय। वांद्रे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलवलंय। मुंबई पोलीस संजय लीला भन्साळी यांची रामलीला आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही चित्रपटांसंदर्भात त्यांची चौकशी करणार आहेत। ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते लीलाधर कांबळी यांचं काल निधन झालंय। काचेचा चंद्र, हिमालयाची सावली याशिवाय अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं। सिंहासन, हल्ला गुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे या चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती।